कोल्हापूर म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर तांबडा पांढरा रस्ता येतो. पण याच कोल्हापूर जिल्ह्यातील कृष्णा आणि पंचगंगा नदीच्या संगमावर वसलेलं श्री दत्तात्रयांच्या वास्तव्यानं पावन झालेलं नरसोबाची वाडी हे दत्तभक्तांसाठी पंढरीच आहे. पण या पवित्र तीर्थक्षेत्राची आणखी एक ओळख म्हणजे ही अस्सल बासुंदी. नवी अर्थक्रांती प्रस्तुत गाव छोटं पण काम लय मोठं या सिरीजच्या आजच्या भागात आज आपण याच पवित्र भूमीची सफर करणार आहोत. वाडी आणि आसपासच्या तालुक्यातील दूध अत्यंत दर्जेदार मानलं जातं. सकाळी काढलेलं ताजं दूध थेट भट्ट्यांवर पोहोचतं. कोणतेही प्रिझर्वेटिव्ह न वापरता बनवलेली ही बासुंदी आरोग्यासाठी उत्तम असते. अनेक भक्त बासुंदीला दत्त महाराजांचा प्रसाद म्हणून आवडीने खातात. त्यामुळे या व्यवसायाला श्रद्धेचीही जोड आहे. इथल्या बासुंदीत कोणतीही पावडर किंवा कृत्रिम घट्टपणा आणणारे पदार्थ वापरले जात नाहीत. तासनतास दूध आटवून ती नैसर्गिकरित्या घट्ट केली जाते. जेव्हा एखादा भाविक कृष्णा नदीच्या पात्रात स्नान करतो आणि दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबराचा जयघोष करत मंदिरात दर्शनाला जातो, तेव्हा त्याचं मन शांत होतं आणि त्या शांत मनाला तृप्त करण्याचं काम इथली बासुंदी करते. बासुंदी आणि मिठाईच्या या वैशिष्ट्यपूर्ण चवीला जागतिक स्तरावर GI टॅग मिळाला आहे. त्यामुळे याच्या शुद्धतेवर शिक्कामोर्तब झालाय. वाडीच्या बासुंदीची चव आता फक्त कोल्हापूर पुरतीच उरलेली नाही. इथं पॅकबंद केलेली बासुंदी आणि खवा मुंबई, पुणे आणि परदेशात राहणाऱ्या मराठी माणसांपर्यंत पोहोचतो. कोणतीही जाहिरात न करता केवळ वर्ड ऑफ माउथच्या जोरावर वाडीने बासुंदीचा जागतिक ब्रँड तयार केला आहे. बासुंदी सोबतच इथला कुंदा पेढा, कवठाची बर्फी आणि चटकदार मिरची भजे सुद्धा पर्यटकांच्या पसंतीस उतरतात. नरसोबाच्या वाडीची बासुंदी हे ग्रामीण महाराष्ट्रातील व्हॅल्यू ॲडिशनचं उत्तम उदाहरण आहे. केवळ दूध विकण्यापेक्षा त्यावर प्रक्रिया करून बासुंदीसारखा ब्रँड तयार करणं हे इथल्या उद्योजकांनी साध्य करून दाखवलं आहे. उद्याच्या भागात करूयात महाराष्ट्राची सिल्वर सिटी हुपरीची सफर. वाडीच्या या पवित्र भूमीला अभिवादन करण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये लिहा श्री गुरुदेव दत्त.